सगळ्यांचं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर 6 जुलैला वाढदिवस होता माझा आणि वाढदिवसानिमित्त आमच्या रावांनी भवानी मातेच्या मंदिरात नेलं होतं आम्हाला. तर म्हणजे ते सरप्राईजच होतं. त्यांनी असं काही सांगितलं नव्हतं प्रॉपर तिथे जाणार आहोत म्हणून. त्या रोडला लागल्यावर आम्हाला लक्षात आलं की भवानी टेकडीवर नेतात आम्हाला. तर तिथं भवानी मातेचं, तुळजाभवानी मातेचं खूप छान असं छोटंसं मंदिर आहे. उंच आहे, गडासारखं फील येते तिथे गेल्यावर, म्हणजे ट्रेक करतोय असं वाटते. छोटासाच आहे, जास्त काही पायऱ्या नाहीयेत. तर तिथं गेलो आणि आरतीची वेळ झालेली आणि मागच्या वेळेस एकदा गेलो शिवाजी महाराजाची जयंती होती तेव्हा शूट करायला गेलेलो तीर्थाचं आणि माझं शूट होतं. तर तेव्हा महाराजांची ओळख झालेली, त्यांच्या लक्षात आलं. मग ते म्हणे आरती होती थोड्या वेळात आणि थांबा तुम्ही. तर मग आरती होती आणि मग आम्ही आरती करून घेतली. सगळ्यांना महाराजांनी देवीवरनं आरती ओवाळायला सांगितलं, प्रत्येकाने ओवाळली आणि खूप छान अशा आरत्या केल्या त्यांनी. मंदिर पण एवढं छान होतं आणि तिथं जो दादा आला होता नाही का आरतीला, त्या गावचा, तर ते ह्यांच्या ओळखीचा निघाला. त्यांनी नाव घेतलं, वैभव दादा इकडे. मी म्हणलं अरे सगळीकडे तुमच्या ओळखी आहे, तो लईच फेमस आहे तुम्ही. तर माझी नणंद म्हणते वहिनी तो फेमस नाही, तो चांगला माणूस आहे म्हणून त्याला सगळे ओळखतात. तर महाराजांनी आम्हाला ओटी भरली आमच्या सगळ्यांची आणि मग आम्ही सगळ्यांनी महाराजांना नमस्कार केला, देवीला नमस्कार केला, तिच्या पायावरचं कुंकू सगळ्यांना लावलं. त्या जे दुसऱ्या दिवशी मंगळवार होता तर देवीचा अभिषेक होता, त्यामुळं देवीच्या कपाळावरचं, तिच्या पायावरचं कुंकू त्या तिथं ते लेडीज दिदी होती तिने आम्हाला सगळ्यांना लावलं. आणि केक कट करायला जात होतो तर ह्यांचा आतेभाऊची गाडी दिसली रस्त्यामध्ये, तर मी त्याला हाक मारले आदित्य म्हणून. तर आणि नंतर त्यांनी म्हणजे मीच त्याला कॉल केला की कुठे आहेस, तो म्हणे इथं बाहेर आहे. मी म्हणलं ये या कॅफेवर. मग तो पण आला त्याच्या मित्रासोबत. मग 2 कॅन्डिडेट वाढले नाही का. आम्ही ऑलरेडी घरून 5-6 जण गेलेलो, माझी जाऊ, माझी नणंद, आम्ही दोघं, आमची 2 पोरं, आई, एवढे गेलेलो. तर मग केक छान कट केला असं नाही का, सेलिब्रेशन खूप छान झालं. त्यात आदित्य आला तिथं, म्हणजे यांचा आतेभाऊ आला, म्हणजे नाही का खूपच मज्जा येते. खूप मस्ती करतो तो, मला दिदी म्हणतो, मी त्याची बहीण लागते नात्याने. आणि खूप छान म्हणजे वाढदिवस खूप छान झाला. आम्ही काय नाही, सर छोटासा केक कट करून येणार होतो आणि स्वयंपाक काही करायचं नव्हता. मला मंचुरियन आवडते वगैरे, असं बाहेर खायचं ठरलं होतं आणि अर्धा स्वयंपाक करूनच गेलो होतो. तर खूपच मज्जा आली बाप्पा. हसून हसून गालं दुखत होते अक्षरशः. त्याचा मित्र म्हणे की किती छान आहे, म्हणजे त्याचा नंतर फोन आला होता आम्हाला की नाही का, आदित्य म्हणत होता की दीदी, तो जो माझा फ्रेंड आला होता ना सोबत, तो म्हणत होता की फॅमिली किती फ्रँक आहे, किती हसतात, किती मज्जा करतात. तर तो म्हणला, म्हणजे म्हणूनच तर मी जातो सारखं मामाच्या गावाला. तो इकडे आल्यावर त्याला पण अजिबात बोर होत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही खाऊ गलीला गेलेलो पुसदमध्ये. तर एका ठिकाणी आम्हाला तिथे मंचुरियन आणि पावभाजी आवडते. बाबूला मंचुरियन आवडते आणि मला पावभाजी आवडते. दोन्ही तिने घेतलेलं. आणि तीर्थाला मंचुरियनचं नाही का थोडीशी चटणी चाटवलेली, बघा तिचे एक्सप्रेशन कसे आहेत. तिखट लागत होती तिला, पण दे मला खायला. आणि त्याच्यानंतर तिनं थोडीशी पावभाजी पण खाल्ली. तिला भूक लागली तर मग शेजारची पाणीपुरीचा जो ठेला होता, गाडा होता, त्याच्यावरनं मी मुरमुरे घेऊन आलेले, तिला ते पण भरवले. साधे मुरमुरे होते, ती खाल्ले. तिचं काही समाधान झालं नाही. त्याच्यानंतर तिला पावभाजी खाल्ली. आम्ही सगळ्यांनी पावभाजी मंचुरियन खाल्लं आणि घरी आलो. अंधार झाला होता. तर चाललेलं साक्षी म्हणत होती, वहिनी मी व्हिडिओ करते, तू भूताचं गाणं टाक वगैरे, असं रस्त्याने पण मज्जा चालली होती. घरी आलो आणि तिथं काय बाबूचं प्रॉपर पोट भरलं नव्हतं, ना थोडासा मंचुरियनच खाल्ला होता. पण मग घरी आल्यावर मला पोहे खायचे म्हणे. तर भात होता आम्ही केलेला, म्हणजे जेवण तर झालेच नाही, तिकडच खाऊन आलो, त्यामुळे घरी काही जेवलोच नाही. मग त्याला ते शेंगदाणे घालून थोडासा भात तडका दिला आणि मस्त गप्पा गोष्टी करत त्याला जेवायला घातलं. त्यात चालेल मग मला हर्ट करायचं शिकव, नाही का, हाताचा हर्ट करायचा शिकवा, असं तसं. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.